वारंवार सांगतो आहे की गुजरातमधल्या 2 माजी वरिष्ठ पोलीस आणि IAS अधिकाऱ्यांनी जे आरोप तेव्हा केले होते सरकारवर, तेव्हाच्या राज्यकर्त्यांवर, ती सुद्धा पत्र समोर आणा. ते आरोप काय आहेत त्याचाही तपास होऊ द्या. आणि मग आता जे काय हा सगळा खेळखंडोवा, जे नाचकाम, नृत्याविष्कार जो सुरू आहे सदनामध्ये, तर मग त्याच्यावरती आपण चर्चा करू. आम्ही तयार आहोत चर्चा करायला. नवनीत राणे यांनी गंभीर आरोप केले की अरविंद सावंत यांनी त्यांना धमकी दिली. याला का गंभीर आरोप म्हणत नाहीत. कसे गंभीर आरोप? त्या महिलेने माझ्यावर सुद्धा अशाच प्रकारचे आरोप केले होते. राऊतसाहेब, काल पवार साहेबांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यात असं म्हटलं की अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची गरज नाही, कारण 5 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी ते क्वारंटीन होते. पण विरोधी पक्ष नेत्यांनी जी माहिती समोर आणली आहे, विरोधी पक्षांचा मेळ होत नाही आहे. बघा, हे काय सरकारने किंवा आम्ही काय तारखांसंदर्भातले डिपार्टमेंट आहे ना, जन्म मृत्यू प्रमाणपत्र देण्याचं किंवा काही नोंदी करण्याचं, ते उघडलंय का तारखा शोधत बसायला? हे लॉजिकल आहे. पवार साहेबांनी जी माहिती दिली आहे ती योग्य आहे. त्या काळामध्ये गृहमंत्री हे सक्रिय नव्हते. त्याच्यावर होईल ना आता तपास वगैरे, चर्चा व्हायची. एकदा पवार साहेबांनी काल सांगितलेलं आहे ना, त्याच्यावरती आम्ही चर्चा करणार नाही, ते ब्रह्मवाक्य नाही. पण आज एका इंग्रजी वृत्तपत्राची बातमी आहे की एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात रिशफल होईल. अनिल देशमुख यांच्याकडून गृहमंत्री पद काढून घेतलं जाणार आहे, त्यांना दुसऱ्या खात्यामध्ये त्यांच्याकडे जबाबदारी. मी काय सरकारचा प्रमुख नाही. पण सरकार तर तुम्ही आहे ना. मी सरकारचा अजिबात प्रमुख नाही. या संदर्भातले सगळे निर्णय जे असतात हे सरकार म्हणून मुख्यमंत्री घेत असतात. तर वृत्तपत्रामध्ये काय आलं आहे ह्याच्यावरती काही निर्णय होत नाही सरकारचे. मी इतकंच मला परत सांगतो, ज्या एका पत्रावरून राज्यसभेत, लोकसभेत आणि मुंबई महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचे लोक थैथयाट करत आहेत, तांडव करत आहेत. त्याने एकदा गुजरातमधले IPS अधिकारी संजीव भट आणि दुसरे मला वाटतं प्रदीप शर्मा त्यांचं नाव आहे, नाव चेक करून घ्या तुम्ही. तर त्या दोघांनी सातत्यानं त्या काळामध्ये अशा प्रकारचे पत्रव्यवहार आणि पत्र लिहून ज्या गोष्टी उघड केल्या होत्या अत्यंत गंभीर, मग त्या पत्राच्या आधारावर सुद्धा गुजरातचं सरकार तेव्हा बरखास्त का केलं नाही. आणि आज जे पत्र आम्ही ते समोर आणलं, जर ते पत्र आम्ही आज समोर आणलं तर काल जे राज्यसभेत आणि लोकसभेत थैथयाट करत होते बरं का, हे लोक त्या पत्रावर सुद्धा नाचतील का? आम्ही त्यांना बँडबाजा पुरवतो, ढोल ताशे पाहिजे आम्ही त्यांना पुरवायला तयार आहोत, नाचावं त्यांनी. हाँ बोलिए सर. गुजरात में जब आप जो आप बात कर रहे हैं भट्ट साहब की, उस टाइम पे जो गुजरात गवर्नमेंट थी उन्होंने भट्ट साहब को सस्पेंड भी कर दिया था, अलग जगह पर भेज दिया. देखिए वो बात छोड़ दीजिए, मैंने कहा तो उसमें जो एलिगेशंस थे बहुत सीरियस थे. वो उस वक्त उस सरकार ने संजीव भट्ट जिसने लेटर लिखा था उसमें सर्विस और सेवा का जो भंग करने का जो नियम था वो तोड़ने के लिए सस्पेंड किया था. जी बराबर है ना. तो एक्शन किसके ऊपर हुई थी? उस पुलिस अफसर पर हुई थी. उसको लेकर वो नाच नहीं रहे थे. तो मैं वही कह रहा हूँ, क्या अभी देखेंगे ना, देखिए महाराष्ट्र सरकार जो कार्रवाई करनी है वो कर लेगी. मैं लॉजिक बता रहा हूँ. वहाँ एक न्याय है, वहाँ एक बात आप दूसरी करते हो और यहाँ दूसरी बात करते हो. लेटर ये कोई एविडेंस आधार नहीं होता, उसके ऊपर जांच होती है. हाँ, तो आप अपनी सुविधा के अनुसार राजनीति मत करिए. राजनीति अगर शुरू हो गई करने तो हम आपसे ज़्यादा राजनीति हम कर सकते हैं. हाँ, सुप्रीम कोर्टात गेले आहेत. त्यांना असं वाटतंय, त्यांचं असं म्हणणं आहे की देशमुखांची भेट घेतली होती, त्याचं CCTV पुरावे. मी मगाशी असं म्हणालो आहे, सुप्रीम कोर्टामध्ये नक्की कशा प्रकारची न्यायव्यवस्था आहे आणि न्यायव्यवस्था कशी दबावाखाली राजकीय काम करते या संदर्भातलं मार्गदर्शन या सर्वोच्च न्यायालयाचे पूर्व मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई, ज्यांना भारतीय जनता पक्षानेच राज्यसभेचं मेंबर केलेलं आहे, त्यांनी गेल्या काही काळात केलेलं आहे. त्याच्यामुळे ED असेल, सर्वोच्च न्यायालय असेल, CBI असेल, हे सध्या कोणत्या दबावाखाली काम करतात हे रंजन गोगोई यांच्याकडनं आपण माहिती घेतली पाहिजे.
राव जी एनसीपी का कहना है कि अनिल देशमुख को इस्तीफा देने की जरूरत नहीं है, शिवसेना का क्या कहना है? देखिए, एनसीपी और शिवसेना में कोई फर्क नहीं है। सरकार सरकार होती है, ये सरकार का निर्णय होता है। अगर पवार साहब ने कुछ बात सामने रखी है तो मैं मानता हूँ ये सरकार की भूमिका है। राहुल सर, ऐसा कौन बोल रहा है? प्रकाश जावडेकर म्हणतात। अच्छा, प्रकाश जावड़ेकर बोल रहे हैं ना, तो ठीक है ना। प्रकाश जावड़ेकर को और आज अगर कोई एलिगेशन करना है पार्लियामेंट में तो करने तो हम उनको जवाब देंगे। पण राऊत साहेब, पवार साहेब परवापर्यंत असं म्हणत होते की मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा की नाही हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. कालही ते पवार तसंच साहेब असं म्हणाले म्हणतात की अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची गरज नाही. मग हा विषय पवार साहेबांनी मांडलेला आहे. पवार साहेब आमचे ज्येष्ठ नेते, सर्वोच्च नेते आहेत. ते विचारपूर्वक बोलतात आणि माहिती देतात आणि मांडतात. त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यावरती कशाला वाद घालता? तुम्ही नाशिकमध्ये असं म्हटलं होतं, तुम्ही नाशिकमध्ये असं म्हटलं होतं की सरकारची पाय जमिनीवरती आहेत का एकदा तपासून घ्यावा. चौकशी समिती आता सरकार नेमणार का? मी कसं काय सांगू? जे पवार साहेबांनी म्हटलं ज्युलिओ रुबेरो किंवा अशा कोणाकडनं बघा, हे निर्णय सरकारी स्तरावर होतात. मी तुम्हाला आज परत तेच सांगतो, या अशा एका पानसट पत्रावरून बरं का, जर राजीनामे घ्यायला लागले गृहमंत्र्यांचे, मुख्यमंत्र्यांचे, सरकारचे, तर केंद्रात आणि कोणत्याही राज्यामध्ये कोणालाही राज्य करायला नको. आणि मग अशा प्रकारच्या पत्रांवरच निर्णय घ्यायचे असतील तर अशा प्रकारची यापेक्षा गंभीर स्वरूपाचे आरोप असलेली पत्र गुजरातमध्ये तिकडल्या IPS आणि IS अधिकारी लिहिलेली आहेत. ती पत्रसुद्धा आता खणून काढा. आता आमच्याकडे पत्र आहेत. आम्ही या देशाचे कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांना ती पत्र पाठवू. त्यांना अभ्यास करावा. धन्यवाद. संजय राउत शिवसेना सांसद लगातार एक प्रेस कॉन्फ्रेंस कर रहे थे. लगातार सवाल जवाब उनसे पूछे जा रहे थे कि अनिल देशमुख की जो जांच की बात की जा रही है महाराष्ट्र सरकार की तरफ से कि एक पैनल गठित किया जाएगा, रिटायर्ड जज नियुक्त किए जाएंगे पूरे जांच के लिए. हालांकि अनिल देशमुख के इस्तीफे को लेकर भी बार बार बात यहां पे उठ रही है, लेकिन संजय राउत साफ करते हुए कि जांच के बारे में उन्होंने ज़्यादा कुछ नहीं बोला, लेकिन सीधे तौर पे पूरा प्रेस कॉन्फ्रेंस किया और मीडिया कर्मियों के सवालों का जवाब दिया. लगातार आपको बता दें कि विपक्ष द्वारा जो गृह मंत्री हैं महाराष्ट्र के अनिल देशमुख, उनके इस्तीफे की मांग उठ रही है. जब से पूर्व पुलिस कमिश्नर परमबीर सिंह ने एक पत्र लिखा है, उसके बाद से पूरी खलबली मची हुई है और अनिल देशमुख के इस्तीफे की मांग विपक्ष द्वारा लगातार उठाया जा रहा है. हालांकि शिवसेना जो पूरी अघाड़ी सरकार है महाराष्ट्र की, वो अनिल देशमुख का बचाव कर रही है. साथ ही साथ ये भी कह रही है कि अनिल देशमुख के इस्तीफे की कोई ज़रूरत नहीं है, आवश्यकता नहीं है. हाँ, जांच की बात यहाँ सूत्रों के हवाले से भी खबर आ रही थी कि जो कुछ भी पत्र में लिखा गया है अनिल देशमुख पर, जिस तरीके के आरोप लगाए गए हैं, उसमें सूत्रों के हवाले से खबर आ रही थी कि एक पैनल का गठन किया जाएगा, उसमें जांच हो सकती है, उद्धव सरकार जांच करवा सकती हैं. और हमारे सहयोगी आलोक सिंह इस वक्त हमारे साथ जुड़े हैं और ज़्यादा अपडेट लेकर. जी आलोक, बाकायदा प्रेस कॉन्फ्रेंस किया गया, क्या कुछ नई बातें उभर कर सामने आई हैं? तरह से जो महाराष्ट्र सरकार है वो इस बात को मान रही है कि कोई ज़रूरत नहीं है किसी भी तरीके की इन्वेस्टिगेशन कराने की, और साथ ही साथ क्लीन चिट दे रही है अपने होम मिनिस्टर को यानी कि अनिल देशमुख को. इस तरीके से, क्योंकि जिस तरीके से अभी प्रेस कॉन्फ्रेंस की है संजय राउत जी ने, और साफ साफ उन्होंने जो अपोजिशन है, खासतौर पर अगर कहें तो बीजेपी, जिस तरीके से कल से और पिछले 2 दिन से लगातार सवाल उठा रही है बीजेपी पूरी महाराष्ट्र सरकार के ऊपर, जो गवर्नमेंट है अनिल देशमुख के मामले को लेकर के, उन्होंने जो संजीव भट्ट का मामला है, आपको याद होगा जब दंगे हुए थे गुजरात में, उस दौरान जब वहाँ के होम मिनिस्टर थे जो अभी फ़िलहाल अपने होम मिनिस्टर हैं, और साथ ही साथ उस समय CM थे नरेंद्र मोदी, उस टाइम पर भी सवाल इसी तरीके से IPS अधिकारियों ने लगाए थे उनके ऊपर.
दबाव में काम करने के, तो उसकी जांच क्यों नहीं की गई उस टाइम पे प्रॉपर तरीके से, उस बात को ये रिपीट कर रहे हैं संजय राउत। तो इसका मतलब है कि पूरी तरह से वो बचाव के पक्ष में हैं अपने होम मिनिस्टर के अनिल देशमुख के, और वो कह रहे हैं कि जो रंजन गोगोई हैं जो कि मेंबर पार्लियामेंट हैं, फिलहाल वो खुद कह रहे हैं कि एजेंसीज और खासतौर पर सुप्रीम कोर्ट कई बार दबाव में काम करती हैं। ये उन्होंने स्टेटमेंट कहीं अखबार में पढ़ा है, उसको वो अभी बता रहे थे। तो कहते हैं जब वो इस बात को मान रहे हैं तो हम कैसे मान लें कि जो एजेंसीज हैं वो दबाव में काम नहीं करती हैं। तो इसका मतलब है कि सुप्रीम कोर्ट भी जब दबाव में काम कर रहा है, एजेंसीज दबाव में काम कर रही हैं, तो कैसे हम बात मान लें जो हमारे ऊपर आरोप लगाए जा रहे हैं या हमारे मिनिस्टर के ऊपर आरोप लगाए जा रहे हैं वो सही है। तो ये सारी बातें इन्होंने कही है। हालांकि जब हमने सवाल उनसे लगातार बार बार पूछने की कोशिश किया क्या इंक्वायरी होनी चाहिए, क्या इंक्वायरी होनी चाहिए, तो उन्होंने एक बात ये बोली है कि लेटर के ऊपर क्या किस तरह की इंक्वायरी, जो लेटर अपने आप में संध्यास्पद टाइप का लेटर है उसके ऊपर किस तरह की इंक्वायरी। तो इसका मतलब है कि हो सकता है कि इंक्वायरी ना भी हो, लेकिन फिलहाल देखना होगा, थोड़ा हमें समय लगेगा कि क्या एग्जैक्टली सरकार मान रही है, क्या वो इस बारे में इंक्वायरी कराएगी या नहीं कराएगी। लेकिन फिलहाल पूरी तरह से बचाव के मूड में दिखाई दे रही है सरकार, मध्य प्रदेश महाराष्ट्र सरकार। जी बिल्कुल, पूरी तरीके से बचाव वाले मोड पे दिखाई दी। संजय राउत भी साफ तौर पे करें कि एक पत्र को महज वो सबूत नहीं मान सकते। फिलहाल आलोक, आपका बहुत बहुत शुक्रिया इन तमाम जानकारी के लिए।